मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 1 राजकीय संकल्पना यामधील प्रकरण 3 समता आणि न्याय या प्रकरणामधील उपघटक अभ्यासाला घेतला आहे समतेचा इतिहास. चला तर पाहूया समतेचा इतिहास. राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जाते. कालखंड आहे ग्रीकांच्या काळापासून. समता इतकाच जुन्या काळातली ही संकल्पना आहे. समता, जुलूम, अनियंत्रित राजेशाही, असमान सामाजिक परिस्थिती अशा त्यावेळच्या संघर्षातून समतेच्या संकल्पनेचा विकास झाला. समतेच्या संकल्पनेचा विकास कसा झाला तर त्या काळामध्ये लोकांवर जुलूम, अन्याय, अत्याचार होत असे आणि राजेशाही होती ती अनियंत्रित अधिकार होते राजाचे आणि सामाजिक परिस्थिती होती ती असमान, खूप विषमता होती. अशा त्या काळच्या संघर्षातून समता ही संकल्पना विकसित झाली. ऑरिस्टॉटल, हॉब्ज, रुसो, कार्ल मार्क्स, टॉकव्हिल या विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास केला. नावं लक्षात ठेवा. ऑरिस्टॉटल, हॉब्ज, रुसो, कार्ल मार्क्स, टॉकव्हिल यांनी समता या संकल्पनेचा विकास केला. ऑरिस्टॉटल यांनी प्राचीन ग्रीस नगर राज्य पद्धतीमध्ये समतेची संकल्पना मांडली होती. हे ऑरिस्टॉटल ग्रीक विचारवंत ग्रीस नगर राज्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. ऑरिस्टॉटल यांची समतेची संकल्पना नगर राज्यांमधील नागरिकांपुरतीच मर्यादित होती. पण ती संकल्पना मर्यादित होती की त्या नगर राज्यामधील म्हणजे त्या शहरामधील लोकांच्या पुरती मर्यादित होती. त्यांच्या समतेच्या संकल्पनेचा विकास शासक आणि शासित यांच्या संदर्भात झाला, म्हणजे शासन करणारे आणि ते लोक यांच्या संदर्भात झाला. त्यांची बौद्धिक आणि प्रशासकीय क्षमतांमधील विषमता गृहीत धरून शासक आणि शासित हे नैसर्गिकरित्या असमान आहेत असे त्यांनी गृहीत धरलेलं होतं. म्हणजे काही प्रशासकीय क्षमता त्यांनी विषमता गृहीत धरलेली होती आणि मग ती विषमता त्यांनी प्रतिपादन केली. नागरिक या संकल्पनेतून अथेन्समधील परकीय, गुलाम आणि स्त्रिया यांना वगळले होते. म्हणजे नागरिक ही जी संकल्पना आहे त्याच्यामुळे ग्रीक शहर आहे अथेन्समध्ये परकीय लोक, गुलाम लोक आणि स्त्रियांना नागरिक म्हणून वगळलेलं होतं. त्यांनी राज्यघटनेमार्फत सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. समाजातली विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला तो राज्यघटनेच्या मार्फत. त्यांनी विशेष दर्जाच्या संकल्पनेचे निर्मूलन करून कायद्यापुढील समानता हा विचार मांडला आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत असा विचार मांडला. ऑरिस्टॉटल यांनी त्यांच्या द पॉलिटिक्स या ग्रंथात, त्यांच्या ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा, द पॉलिटिक्स हा ऑरिस्टॉटलचा ग्रंथ, न्याय आणि समता यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट केले. न्याय आणि समता या दोन्हींच्यामधले परस्पर संबंध आहेत हे त्यांनी द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये मांडलं. थॉमस हॉब्स यांनी लेव्हिएथन या ग्रंथात नैसर्गिक समतेचा विचार मांडला. थॉमस हॉबच्या ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा, लेव्हिएथन. नैसर्गिक समतेचा विचार त्यात मांडला. शारीरिक आणि बौद्धिक विषमता असली तरी हॉब्स यांच्या मते व्यक्तीमध्ये समानता असावी. म्हणजे बौद्धिक विषमता असते, शारीरिक विषमता असते, मनुष्यच काही समान नाही आहे, परंतु व्यक्तीमध्ये समानता असली पाहिजे असं मत मांडलं. प्रत्येक व्यक्तीस मनुष्य प्राणी म्हणून काही हक्क असणे उचित आहे आणि प्रत्येक व्यक्तीला काही हक्क असले पाहिजेत. शासन संस्थेला हे हक्क व्यक्तीकडून काढून घेता येत नाही आणि सरकारने किंवा शासन संस्थेने हे हक्क काढून घ्यायचे नाहीत. हा नैसर्गिक समतेचा विचार हॉब्स यांनी मांडला आणि ही नैसर्गिक समता थॉमस हॉब्स यांनी मांडलेली आहे. रुसो यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतांचे विश्लेषण केले. रुसो या विचारवंताने कृत्रिम म्हणजे नकली आणि नैसर्गिक विषमता जी आहे त्याचं विश्लेषण केलं. समूह जीवनामध्ये सुखाची कल्पना बळावली. त्यामुळे मनुष्य इतरांवर वर्चस्व निर्माण करू लागला की लोकसमूहाने राहू लागले, सुखाची कल्पना निर्माण झाली आणि इतरांच्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न मानव करू लागला. मनुष्याच्या स्वार्थी प्रवृत्तीतून खाजगी मालमत्तेची संकल्पना उदयास आली आणि मनुष्य स्वार्थी आहे, त्याची प्रवृत्ती स्वार्थी असल्याने खाजगी मालमत्ता तो निर्माण करू लागला, म्हणून ही खाजगी मालमत्तेची संकल्पना निर्माण झाली. तसेच समाजात श्रमविभाजन सुरू झाले, श्रमाचं विभाजन झालं, प्रत्येकजण वेगवेगळं काम करू लागला. खाजगी मालमत्ता आणि श्रमविभाजन यामुळे गरिबांचे शोषण सुरू झाले. खाजगी मालमत्तेचं स्वार्थ आणि श्रमविभाजन यातून गरिबांचं शोषण सुरू झालं.
या प्रक्रियेतून श्रीमंत वर्गाने कृत्रिम विषमता निर्माण केली. मग श्रीमंत वर्ग गरिबांचं शोषण करू लागला आणि बहुसंख्य गरिबांचं शोषण झाल्याने विषमता निर्माण झाली. तसेच रुसो यांच्या मते शरीररचना आणि क्षमता यामुळे व्यक्तींमध्ये विषमता निर्माण होते. प्रत्येकाची शरीररचना, कौशल्य, क्षमता वेगळी आहे, त्यामुळे विषमता निर्माण होते. रुसो यांनी नैसर्गिक कायद्यामार्फत समता निर्माण करण्याचा विचार मांडला आणि नैसर्गिक कायद्यामार्फत समता निर्माण झाली पाहिजे असा त्यांनी विचार मांडला. आता कार्ल मार्क्स काय म्हणतात आपण पाहूया. कार्ल मार्क्स यांनी उदारमतवादी समतेची संकल्पना नाकारून समाजवादी समतेची संकल्पना मांडून वर्गविहीन समाज निर्माण करणे म्हणजे समता निर्माण करणे होय असा विचार मांडला. आता कार्ल मार्क्सने काय म्हटलेले आहे तर उदारमतवादी जी समता आहे ती नाकारलेली आहे आणि समाजवादी संकल्पना स्वीकारलेली आहे. तसेच वर्गविहीन समाज निर्माण करणे की समाजामध्ये भेदाभेद असणार नाही, लहान मोठा वर्ग असणार नाही, गरीब श्रीमंत असणार नाही, अशी समता निर्माण करणे म्हणजे समता. कामगारांची शोषणातून मुक्ती झाली पाहिजे. उत्पादन साधनांचे समान वितरण या संकल्पनाला त्यांनी महत्त्व दिलं. कामगारांचं शोषण होता कामा नये किंवा उत्पादनाची साधनं आहेत त्याचं समान वितरण झालं पाहिजे. यामुळे प्रस्थापित होणारी समता उदारमतवादी समतेपेक्षा वेगळी असेल असा विचार कार्ल मार्क्स यांनी मांडला. त्यामुळेच उदारमतवादी समतेपेक्षा वेगळी समता कार्ल मार्क्स यांनी मांडलेली आहे. आता टॉकव्हिल काय म्हणतात पाहूया. टॉकव्हिल यांनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर आधारित समतेची संकल्पना मांडली. टॉकव्हिल या विचारवंताने अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर त्याचा अभ्यास करून समतेची संकल्पना मांडली. सरंजामशाही व्यवस्था जाऊन लोकशाही व्यवस्था येणे या प्रक्रियेत सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते असा विचार त्यांनी मांडला. म्हणजे सरंजामशाही नष्ट होते आणि लोकशाही व्यवस्था समाजात निर्माण होते आणि या प्रक्रियेत सामाजिक समता विकसित होते असा विचार त्यांनी मांडला. परावलंबित्व आणि गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी टॉकव्हिल समतेचा पुरस्कार करतात. समतेचा पुरस्कार का केला आहे तर परावलंबन, दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं आणि गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी समतेचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांच्या मते लोकशाहीत लोक स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात. म्हणजे स्वातंत्र्यापेक्षाही समता महत्त्वाची आहे लोकशाहीत. याचा अर्थ असा नव्हे की स्वातंत्र्याची गळचेपी करून समतेचा पुरस्कार करणे योग्य आहे. म्हणजे स्वातंत्र्याची गळचेपी नाही करायची, पण समतेचा पुरस्कार मात्र करायचा असा याचा अर्थ आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.